पाहणार आहोत टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। राजीनामा दिला तरच व्यवस्थित चौकशी केली जाईल, अंजली दमानिया यांची मागणी। तर मी खारगे यांना भेटणार आणि सगळ्या गोष्टी मांडणार, दमानिया यांचं वक्तव्य। दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात त्यावरून मला टार्गेट केलं जातं, सर्व नियमाने करतो, मला चुकीचं खपत नाही, 3 वेळा स्पष्टीकरणही दिलेलं आहे। पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य। अमेडिया आणि पार्थ पवार यांना व्यवहाराची कल्पना होती। FIR मध्ये नाव न दाखवणं हे वाचवण्याचे धंदे। पार्थ पवार यांच्यावर देखील ताबडतोब FIR दाखल झाला पाहिजे। जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया यांची मागणी। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। जमीन घोटाळ्यासंदर्भात अजूनही कंपनीकडून खुलासा नाही, कंपनीवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता। सरकारने समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई केली। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीची हायकोर्टात याचिका। याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तेजवानीची मागणी। तर सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या तेजवानीला सूचना। खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भाजपात दिलेल्या प्रवेशासंदर्भात तातडीने कारवाई करण्याची सुळेंची मागणी। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। तर आमदार अपात्रता प्रकरणी देखील सुनावणी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदेंना वापरण्यास मुभा देणाऱ्या निर्णयाला ठाकरेंनी दिलं होतं आव्हान। राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता आमदार प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कोर्टासमोर सुनावणी होणार। खासदार सुप्रिया सुळे सुनावणीसाठी हजर राहण्याची शक्यता। प्रवक्तेपद काढून घेतल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली। 2 दिवसात माझी भूमिका सविस्तर मांडणार असल्याचं रुपाली पाटलांनी स्पष्ट केलं।